नमस्ते. तर आज आहे या सुंदर ट्विन्स केकची ऑर्डर. चला तर मग बनवूयात. तर यासाठी मी 1 KGचे 2 केक्स या ठिकाणी अगोदरच्या रात्री बेक करून घेतले आणि सेकंड डे मग मी त्याचं आयसिंग करून इथे ते प्रॉपर त्याचं आयसिंग वगैरे करून फायनल आयसिंग करून रेडी करून घेतले. तर यासाठी मग एक केक होता ब्ल्यू कलरमध्ये, जो मी इथे रेडी करून घेतला. तो फ्रीजमध्ये ठेवून नंतर दुसरा केक मी इथे रेडी करायला घेतला. तर दुसरा केक जो बनणार होता पिंक शेडमध्ये, आणि दोनही केक मी नंतर फायनल आयसिंग त्याचं करून वगैरे रेडी करून घेऊन त्याला टॉपर्सची डिझाईन होती. तर कार्टून थीममधून असा हा केक बनणार होता आणि याची ऑर्डर मला दिवाळीच्या पिरियडमध्ये आलेली, ज्या दिवशी मी माहेरी गेलेली होते. पण केकची ऑर्डर आली आणि त्यांना होममेड केक पाहिजे. फर्स्ट बड्डे, छोटी छोटी मुलं असतात त्यांच्यासाठी, तर मग नकारही नाही दिला आणि 5 मिनटाच्या अंतरावर घर आहे. म्हटलं चला जाऊयात, घरी जाऊन बनवून देऊयात, म्हणून मग ही ऑर्डर स्वीकारलेली. तर त्यानंतर मी यावर काही फॉग बॉल्स वगैरे लावून घेतले. काही जे आपले शुगरचे स्प्रिंकलर्स असतात ते दोनही केकवर ॲड करून घेतले 1 बाय 1. आणि यायला मला लेट झालं परत रिटर्न. तर मग भाचे कंपनी सगळी घ्यायला आलेली केकची ऑर्डर. तर मग आम्हाला हे केक हवा म्हणून मग त्यांच्यासाठी सुद्धा 2 केक मी बेक करून ठेवलेले होते अगोदरच रेडी करून, जे की घेऊन जायचे होते. आणि आले तर मग त्यांना रिकामं कसं बसू देणार, मग त्यांच्या सगळ्यांकडून हे सगळे कटआउट्स मी रेडी करून घेतले, कट करून घेतले. त्यांचं असं मध्ये मध्ये डोकणं चालू होतं आणि आमच्या यांना सगळ्यात मोठा प्रश्न पडलेला की तू अशा केकची ऑर्डर घेते आणि मग तू या डिलिव्हर करणार कशी, किंवा एवढे मोठे केकचं पॅकिंग करणार कसं. तर मग त्यांची त्यासाठी बॉक्सची शोधाशोध चालू होती. पण काही नाही, सेफली डिलिव्हर झाला हा केक. आणि कसा झाला या केकचा सुंदर लूक, तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला देखील अशाच केकची ऑर्डर करायच्या असतील तर इन्स्टा पेजला नक्की फॉलो करून DM करा.